नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मटारची भजी कशी बनवायची ते बघतोय। ही भजी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात होते। त्यासाठी इथं मी 1 वाटी मटार घेतलाय, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि 3-4 लसूण पाकळ्या, गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी दही घेतलंय, ओवा घेतलाय 1 चमचा, 2 चमचे बेसन घेतलंय, 2 चमचे तांदळाचं पीठ। इथं मी बडीशेप आणि धणे कुटून घेतलेत जाडसर आणि चवीपुरतं मीठ। आता मिक्सरच्या भांड्यात मटार, मिरची, लसूण आणि आलं पाणी न घालता वाटून घेऊ। इथं बघा पाणी न घालता मी वाटण जाडसर वाटून घेतलंय। आता हे मी बाजूला ठेवते। आता एका भांड्यात दही घेऊ। दही चांगलं फेटून घ्यायचं, त्यातल्या सगळ्या गाठी मोडल्या पाहिजेत। आता दही चांगलं फेटून झालंय। आता यामध्ये पिठं घालून घेऊ। आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, धणे आणि बडीशेप कुटून घेतलेली। आता मीठ घालूयात चवीपुरतं। त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा आणि पाणी न घालता हे सगळं एकत्र करून घेऊ। आता सगळं मिश्रण एकत्र झालंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि पुन्हा सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ। इथं बघा सगळं मिश्रण तयार झालंय। आता यामध्ये वाटून घेतलेला मटार घालायचा आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। इथं बघा आपलं भजीसाठीचं पीठ तयार झालंय। आता यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं आणि मग 15-20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 20 मिनिटं झालेत। आपलं पीठ पण चांगलं भिजलंय। इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल मध्यम गरम करून घ्यायचं। आता यामध्ये चमच्याने तयार मिश्रण सोडायचं आणि भजी बनवायची। आता हे मी उलटून घेते। गॅस मंद ठेवूनच भजी तळून घ्यायची, म्हणजे भजी आतमध्ये कच्ची राहणार नाही। इथं बघा भजी मस्त तळून झाले। आता ही मी काढून घेते। आणि अशा प्रकारेच बाकीच्या भजी पण मी बनवून घेणार आहे। इथे बघा मटारची मस्त कुरकुरीत भजी तयार झाली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा। बनवायला खूप सोपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।